काँग्रेसने भारतावरती 55 वर्ष राज्य केले. यावेळेला राजीव गांधींनी दिल्लीवरून 1 रुपया पाठवला तर लोकांपर्यंत 15 पैसे पोहोचायचे आणि आता नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्यांनी 1 रुपया पाठवला तर लोकांपर्यंत 1 रुपयात पोहोचतो, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे ते आले असताना बोलत होते. यावेळेला त्यांनी काँग्रेसवरती टीका करत असताना भाजपचं कौतुक केले. 55 वर्ष काँग्रेस पार्टीला मत दिले, 55 वर्ष काँग्रेस पार्टीने मत घेतले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टी सरकारमध्ये होती. बंधू भगिनींनो, जेव्हा काँग्रेस पार्टीला मत देत होतो तेव्हा काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हटले होते, मी 1 रुपया लातूरला पाठवतो, उदगीरला पाठवतो. पण 85 पैसे गायब होतात. हा भ्रष्टाचाराचा कळस या देशामध्ये तयार झालाय. 15 पैसे फक्त उदगीरला पोहोचतात असं मी नाही म्हटलं होतं, राजीव गांधींनी म्हटलं होतं. पण मला अभिमान आहे, मोदीजींनी एक मत घेतलं, मोदीजींनी एक मत घेतलं. आणि बघा, 1 रुपया जर दिल्लीवरनं पाठवला तर उदगीरमध्ये 1 रुपया पोहोचतो. हे या ठिकाणी मोदीजीच्या सरकारच्या माध्यमातून झालं. आपण एक मत मोदीजीला दिलं. काँग्रेसने आयुष्यभर गरीबी हटवता नारा दिला, पण काँग्रेसने कधी गरीबी हटवली नाही. कधी 5 कलमी कार्यक्रम दिला, कधी 20 कलमी कार्यक्रम दिला, कधी 30 कलमी कार्यक्रम दिला. पण या देशामध्ये 25 कोटी गरिबांची गरिबी हटण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. काँग्रेसच्या काळात 36 मोठे घोटाळे झाले, 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झाले. पण मोदीच्या सरकारमध्ये पत्रकार बंधूंनो एकही घोटाळा झाला नाही. एकही घोटाळा मागच्या 10 वर्षात झाला नाही. मोदीजींचं सरकार आलं. बंधू भगिनींनो, काँग्रेसने 54 वर्ष सरकार भोगली. 54 वर्षाच्या सरकारमध्ये गरिबाला अन्न देण्याची गोष्ट केली, पण कधी गरिबांना अन्न दिलं नाही. या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 80 कोटी लोकांना, देशामध्ये 80 कोटी लोकांना आणि महाराष्ट्रामध्ये 6 कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं अन्न देण्याची योजना मोदीजींनी तयार केली. आणि आता 2029 पर्यंत पुन्हा एकदा गरीब माणसाला अन्न देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे आणि फ्री रेशन देण्याची योजना जाहीर केली.